नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, तरुण वयामध्ये प्रेम संबंध, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, त्यातून मग कधी कधी प्रेम संबंध सक्सेसफुल होतात, तर कधी त्यातनं वादविवाद होतात, तर कधी कधी याचा अतिशय दुःखद अंत होतो. अशीच एक घटना देशात अलीकडेच घडलेली आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक अतिशय लोकप्रिय प्लॅटफॉर्म आणि विशेष करून तरुण टीनेजर्स, कॉलेजमध्ये जाणारे तरुण तरुणी यांच्यामध्ये हे प्लॅटफॉर्म अतिशय लोकप्रिय आहे. या प्लॅटफॉर्मवरती अनोळखी लोकांसोबत आपली मैत्री होत असते. मुलं मुलींसोबत मैत्री करतात, मुली मुलांसोबत मैत्री करतात, त्यातून ओळख निर्माण होते. आपलं फ्रेंड सर्कल वाढणं हे या तरुणाईसाठी फार महत्वाचं असतं. प्रत्यक्षात मित्र किंवा मैत्रिणी कितीही असो, पण फेसबुक, इंस्टाग्रामवरती आपले फॉलोअर्स, आपले मित्र मैत्रिणी हे मात्र प्रचंड असले पाहिजे, असा अट्टहास आजच्या तरुणाईमध्ये आपल्याला दिसून येतो. असाच एक तरुण पियुष कुमार हैदराबादमध्ये राहत होता. त्याचं सुद्धा सोशल मीडियावरती अकाउंट होतं आणि तो सुद्धा आपले फोटो पोस्ट करणं वगैरे वगैरे करत होता. 3 वर्षांपूर्वी याच पियुष कुमारला फेसबुकवरती एका मुलीचं फ्रेंड रिक्वेस्ट आली. मुलीचं नाव निशा. निशाने त्याला ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, त्याने ऍक्सेप्ट केली. त्यानंतर काही दिवसांनी इंस्टाग्रामवर त्याला पूनम नावाच्या मुलीची फॉलो रिक्वेस्ट आली. आता 17 वर्षाचा तरुण म्हणल्यावरती मुलींकडनं स्वतः फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत. हा खुश झाला, ऍक्सेप्ट केला रिक्वेस्ट आणि चॅटिंग करायला सुरुवात केली. पूनम आणि निशा सोबत तो चॅटिंग करत होता, गोड गोड गप्पा होत होत्या, मैत्री झाली ऑनलाईन. आणि नंतर त्याला कळलं की पूनम आणि निशा हे दोन्ही एकाच मुलीचे अकाउंट आहेत. त्याला संशय येण्याच्या ऐवजी तो अजून खुश झाला की एखादी मुलगी, जर मी समजा एखाद्या अकाउंटवरनं तिला बोललो नाही तर ती दुसऱ्या अकाउंटवरनं मला मेसेज करते, म्हणजे त्याला हिरो झाल्याचा एकदम फील त्याला आला की एक मुलगी 2-2 अकाउंटवरनं आपल्याला अप्रोच करते, म्हणजे त्याला वाटलं की आपल्यातच काहीतरी बात स्पेशल आहे म्हणून. मग त्यांचं बोलणं सुरू झालं, ऑनलाईन मैत्री झाली, ऑनलाईन एकमेकांच्या प्रेमात देखील पडले आणि शेवटी त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला. पियुषने पूनम किंवा निशा याचे फोटो आधीच अकाउंटला बघितलेले होते, त्याला ती आवडली सुद्धा होती, त्यामुळे त्यांनी भेटण्याचं ठरवलं. भेटल्यानंतर त्याने बघितले की जशी फोटोत दिसते तशीच ही पूनम प्रत्यक्षात सुद्धा दिसती आहे म्हणून. मग दोघांनी आपापल्या प्रेमाचा इजहार केला, आणाभाका घेतल्या आणि हळूहळू त्यांचं प्रेम घट्ट होत गेलं. इतकं घट्ट की पियुष आणि पूनमने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, ज्याला लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हणतात. दोघांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि सोबत राहायला सुद्धा लागले. दोघांमध्ये प्रेम फुलत होतं, पण यामध्ये एक ट्विस्ट असा होता की पूनम त्याला शारीरिक जवळीक साधू देत नव्हती. पियुषने अनेकदा प्रयत्न केला, अनेकदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला की आपण प्रेम करतो, यात काही चुकीचं नाहीये, पण पूनम त्याला शारीरिक संबंध बनवणं किंवा शारीरिक जवळीक ही साधूच देत नव्हती. त्यानंतर मग पियुषला वाटलं की कदाचित खूपच संस्कारी मुलगी आहे म्हणून ती असं करत नसेल, म्हणून त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आता लग्न काय घरच्यांची बैठक बसवून, पंक्ती उठवून, मंगल कार्यालयात केलेलं नव्हतं. कुठेतरी जाऊन भांगीत कुंकू भरून वगैरे यांनी आपलं खोटं नाटं लग्न करून घेतलं. लग्न केल्यानंतर पियुषला वाटलं आता तर आपण नवरा बायको सारखं राहूच शकतो, म्हणून त्याने परत तिच्याकडे नवरा बायको सारखे संबंध बनवण्याची मागणी केली. पण लग्न केल्यानंतर सुद्धा पूनम या गोष्टीला तयार होत नव्हती. ती म्हणायची नाही, आत्ता नाही, कधी म्हणायची मूड नाही, कधी म्हणायची तब्येत खराब आहे, वेगळे वेगळे कारण लावून ती पियुषला शारीरिकरित्या दूर ठेवत होती. मग पियुषला कधी कधी राग यायला लागला, पण त्याला वाटलं ठीक आहे, लहान आहे, होईल कधीतरी, म्हणून तो वाट बघायला लागला. पण एके दिवशी पियुषला जो काही धक्का बसला तो आयुष्यात त्याला कधीच बसला नसेल, कधी बसणारही नाही. त्याने आपली बायको, मानलेली बायको पूनम हिला चक्क दाढी करताना बघितलं, शेव करताना. त्याला धक्का बसला. त्याने विचारलं हा काय प्रकार आहे. तेव्हा मग या पूनमचं पितळ उघडं पडलं. पूनम
खरं नाव चंदन कुमार. हा चंदन कुमार सीडी म्हणजे क्रॉस ड्रेसर होता. क्रॉस ड्रेसर म्हणजे बायोलॉजिकली पुरुष असतात, पण त्यांना बायकांसारखं राहायला आवडत असतं. बायकांसारखे कपडे घालायचे, बायकांसारखं चालायचं फिरायचं. त्यात या चंदन कुमारने केस सुद्धा मुलींसारखेच वाढवलेले होते, त्यामुळे तो हुबेहूब मुलगीच दिसत होता. चंदन कुमार क्रॉस ड्रेसर आणि गे होता. पण ही गोष्ट लवकर पियुषला कळू नये म्हणून त्याने कधी शारीरिक जवळीक साधू दिली नाही. तो दूर दूर राहायचा. हे बघून पियुषला अतिशय संताप आला. जिच्यासोबत आयुष्य घालवण्याचे स्वप्न रंगवलेले ती नसून तो आहे हे कळल्यावरती पियुषचा पारा चढला. दोघांमध्ये वाद झाला, भांडण झालं आणि पियुष म्हणाला की आता हे इथेच संपलेलं आहे असं सांगून तो निघून गेला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पियुषला फसवणाऱ्या या चंदन कुमारने पियुषचा पिछा काही सोडला नाही. तो त्या पियुषचा पिछा करायला लागला. काही दिवसांनी राजकोट गुजरातमधील एका रेल्वे फाटकाजवळ एक अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना सापडला. हा मृतदेह रिकव्हर केला, पोस्टमॉर्टम केलं. कळलं की डोक्यात जबर मार लागल्यामुळे मृत्यू झालेला आहे. हे सगळं कळलं. मृतदेह कोणाचा आहे ते कळेना, पण मृतदेहाच्या एका हातावरती एक टॅटू बनवलेला होता. तो टॅटू म्हणजे पियुष असं लिहिलेलं होतं. पियुष, टॅटू आणि मृतदेह या व्यतिरिक्त काहीही नव्हतं. पण तिथे जवळपासचे जेव्हा सीसीटीव्ही बघितले तेव्हा एक 4 सेकंदाचं फुटेज तिथे सापडलं. फुटेज मधल्या व्यक्तीचा चेहरा दिसत होता. पोलिसांनी लोकांकडनं ते फुटेज चेक करायचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने त्या 4 सेकंदाच्या फुटेज मधलं त्या व्यक्तीला ओळखलं आणि सांगितलं, तो मजूर होता एक, त्याने सांगितलं हा चेहरा किंवा हा व्यक्ती आहे पियुष. तिथे पोलिसांना स्ट्राईक झालं. त्या मृतदेहाच्या हातावरती टॅटू पियुष आणि जो सीसीटीव्ही मध्ये दिसतोय तो सुद्धा पियुष. मग पोलिसांनी चक्र फिरवली, त्याची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. अटक केल्यानंतर पियुषने सांगितलं की ज्याचा मृतदेह आहे तो आहे चंदन कुमार क्रॉस ड्रेसर. मग त्याने पूर्ण कहाणी, कसे भेटलो, ऑनलाईन कसे भेटलो हे सगळं सांगितलं. तो म्हणाला की मी नातं तोडून हैदराबादमधनं उत्तर प्रदेशात निघून गेलो होतो. मला हे प्रकरण पुढे वाढवायचंच नव्हतं. हा चंदन कुमार उर्फ पूनम त्याच्या मागे मागे उत्तर प्रदेशात गेला. तिथे त्याला भेटायचा प्रयत्न केला, पटवायचा प्रयत्न केला. तो म्हणाला मी तिथनंही निघून गेलो, मी गेलो राजस्थानला. राजस्थानमध्ये हा चंदन कुमार त्याच्या मागे मागे गेला. तिथे त्याला भेटण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचा प्रयत्न केला. तिथेही मी त्याला दाद दिली नाही. मी तिथनं निघून गुजरातमध्ये गेलो. हा गुजरातमध्ये पण आला. गुजरातमध्ये मला येऊन आपण बोलून बसून सगळं सोडू वगैरे वगैरे सांगायला लागला. मग माझा पारा चढला, संयम तुटला. मी त्याला रेल्वे फाटकाजवळ भेटायला बोलवलं. त्याला आधी मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात दगड घालून मी त्याला संपवलं. अशा पद्धतीने पियुष कुमारने चंदन कुमारचा खून केला. हे प्रकरण एका विचित्र पद्धतीने सुरू झालं आणि अतिशय विचित्र पद्धतीवरती येऊन संपून देखील गेलं. मित्रांनो, जेंडर काय आहे याच्यावरती आपल्याला काही भाष्य करायचं नाहीये. तो आपला आपला प्रश्न आहे. सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे तो सुद्धा अतिशय वैयक्तिक प्रश्न आहे. कोणालाही कोणाच्याही सेक्शुअल ओरिएंटेशन किंवा सेक्शुअल प्रायोरिटी ज्याला म्हणतात त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाहीये. तो अतिशय पर्सनल चॉईस आहे. पण पुरुष असो, स्त्री असो, ट्रान्सजेंडर असो, गे असो, क्रॉस ड्रेसर असो, फसवणूक करणं चुकीचं असतं. कोणाचीही फसवणूक करू नये. आपली जी काही सेक्शुअल ओरिएंटेशन आहे ती खुलेपणाने मान्य करावी किंवा कोणाला सांगू नये. समाज मान्य करेल नाही करेल या फंद्यातच पडू नये. त्यामुळे पर्सनल गोष्टींमध्ये जेव्हा फसवलं जातं तेव्हा अशा प्रकारचे काहीतरी प्रकरणं समोर येत असतात. मित्रांनो, या पूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.